नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थोडासा बुक्का आणि कांदा घरामध्ये ठेवा. इथं तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाऊन तुमच्या घरामध्ये लाखो रुपये येण्याची शक्यता यामुळे दाट होते. महिन्याला तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, एवढा प्रचंड फायदा कांदा आणि या बुक्क्यामध्ये आहे. तर मित्रांनो, काय आहे उपाय, नेमका कसा करायचा, कोणत्या वारी करायचा, घरात कुठे करायचा, सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वामी माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर बघतांनो, आपण आपल्या घराची साफसफाईही करत असतो, घरातील केर कचरा काढत असतो, जाळं जळमटं काढत असतो, पण घरातील नकारात्मक शक्ती आहे त्याचं काय करणार? तुम्ही कितीही पैसा कमवा, यानं त्या कारणाने तो पैसा निघून जाईल, घरामध्ये लक्ष्मी राहणार नाही, अलक्ष्मीचा वास घरामध्ये कायम राहील. घरामधील नकारात्मकता जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात कितीही पैसे कमवण्याचा प्रयत्न करा किंवा कितीही कष्ट करा, तुमच्या कामाला यश मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बुक्का, पांडुरंगाचा बुक्का काळ्या रंगाचा असतो, हा बुक्का आणि आपल्या घरातील जो कांदा आहे याचा उपाय आपल्याला करायचा आहे. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा. तर काय करायचं आहे आपल्याला, एक कांदा घ्या, त्याचे दोन भाग करा आणि एक बुक्का देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन वाट्या करायच्या आहेत. एका वाटीमध्ये कापलेला अर्धा कांदा ठेवायचा आहे, एका वाटीमध्ये आपल्याला बुक्का ठेवायचा आहे. असं करून आपल्याला ते दोन्ही वस्तू आपल्या किचनमध्ये ठेवायच्या आहेत. अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की बाहेरील व्यक्ती आलेली आहे तिला हे दिसू नये, असं आपल्याला ठेवायचं आहे. यासोबतच आपल्याला दुसरा जो कांद्याचा भाग आहे तो आपल्याला आपल्या घराचं जिथं जास्त प्रमाणात लोकांची वर्दळ असते, बाहेरील लोक येतात, अशा ठिकाणी आपल्याला हा ठेवायचा आहे. एका वाटीमध्ये बुक्का आणि दुसऱ्या वाटीमध्ये कांदा. मित्रांनो, नकारात्मक शक्ती ओढून घेण्यासाठी हा बुक्का आणि आलेली नकारात्मक शक्ती त्या कांद्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी हा बुक्का आणि कांदा अतिशय जास्त प्रमाणात मदत करत असतो आणि हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे नकारात्मकता खेचून त्या कांद्यामध्ये टाकण्यासाठी हा बुक्का खूप मोठा वाटेकरी असतो. त्यामुळे आपल्याला मुख्य प्रवेशद्वार आणि किचन या दोन जागी आपल्याला एका कांद्याचे दोन भाग करून एक भाग तिथे करायचं आहे. फक्त बुक्क्याच्या दोन वाट्या करायच्या आहेत, असं आपल्याला करायचं आहे. आणि हे कायमस्वरूपी ठेवायचं नाही. तर काय करायचं आहे, खूप वेळ गेल्यानंतर त्या कांद्याला वास यायला सुरुवात होतो, पण साधारणतः तुम्ही 2 दिवसातून 3 दिवसातून हे कांदा बदलत जा, जेणेकरून त्याचा वासही येणार नाही आणि नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल. त्या कांद्यामध्ये सामावलेली असते. तो कांदा आपल्याला सुमसान ठिकाणी फेकून द्यायचा आहे किंवा गटारीमध्ये फेकून द्यायचा आहे, पण घरामधून बाहेर काढून टाकायचं आहे. अशावेळी तुमची नकारात्मक शक्ती घरातील निघून जाते. यासोबतच तुम्ही मीठ टाकून तुमच्या घरातील ओझा करायचा आहे. यासोबतच कापूर आपल्या घरामध्ये जाळायचं आहे आणि हळदी कुंकाचं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा गुलाब पाणी शिंपडायचं आहे. याने देखील खूप मोठ्या प्रमाणात घरातील नकारात्मक शक्ती निघून जाऊन घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी मदत होत असते. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी स्वामी माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.